आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे, गरीबाचा मुलगा हा शिकला पाहिजे बघण्याचं काम आपण करायचं आहे. आपला केंद्र बिंदू हा गरीब आहे, जो दबलेला आहे, जो शिकू शकत नाही, त्याला शिकवण्याचं काम तुम्हा आम्हाला करायचं आहे. मी माझ्या 25 वर्षामध्ये आमदारकीचा पगार घेतला नाही, आमदारकीचा कधी पगार घेतला नाही. तुम्ही घेतलाच नाही आमदारकीचा पगार. मी सगळ्या तो गरीबाच्या मुलाला शिक्षणासाठी दिला 25 वर्षामध्ये. काटोल येथे शेतकरी कामगार पक्षाचा विदर्भ विभागीय कार्यकर्ता मेळावा यशस्वी. काटोल नरखेड क्षेत्रातील संत्रा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी येणार आनंदाचे दिवस. काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणार, भाई जयंत पाटील यांची जाहीर घोषणा. काटोल येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा शेकाप विदर्भ विभागीय कार्यकर्ता मेळावा काटोल येथील लक्ष्मीकमल मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पक्षाच्या आगामी धोरणांवर, स्थानिक निवडणुकांच्या तयारीवर तसेच शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेकापचे सरचिटणीस व माजी आमदार भाई जयंत पाटील, प्रमुख उद्घाटक शेतकरी सभा राज्य अध्यक्ष भाई प्राध्यापक एस. व्ही. जाधव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी आमदार भाई बाळाराम पाटील, राज्य सहचिटणीस भाई राहुल देशमुख, कोषाध्यक्ष भाई अतुल म्हात्रे, ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे, भाई बाबासाहेब देवकर, भाई रामदास जराते, भाई डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात काटोल विधानसभा क्षेत्रात वैयक्तिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की काटोल आणि नरखेड तालुका हे संत्रा उत्पादनात अग्रेसर असले तरी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे शेतकरी यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे 35 लोकांची एक टीम तयार करून प्रकल्पाची ठोस पायाभरणी आगामी काही महिन्यातच प्रत्यक्षात दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सहचिटणीस भाई राहुल देशमुख यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शेकाप पक्ष स्वबळावर ताकदीने लढणार आहे. त्यांनी महागाई, शिक्षणाचे व्यापारीकरण, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या यावर सविस्तर भाष्य केले. कार्यक्रमात काटोल येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेचे नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाई जयंत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि नगर परिषद परिसरातील स्वर्गीय वीरेंद्रबाबू देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन निखिल देशमुख, प्रास्ताविक धीरज ढोले आणि आभार प्रदर्शन अरुण मानकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवेंद्रजी देशमुख, अशोक ज्वंजाळ, भाविन खोना, कुंदन काळे, महेश चांडक, सुरेंद्र लोही, मनोज वंजारी, संजय वाढीवा, राज शेंद्रे, सुहास बाविस्कर, मनोज डोईजोड, मिलिंद जोगेकर, भाविन खोना, अशोक मोहोड, लहानू गायकवाड, अनुप चोरघडे, सतीश काळे, संजय वडीवा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तुम्ही मला साथ दिली आणि तुम्ही मला या ठिकाणी घडवलं आणि म्हणून मी काय याला मानत नाही, मी वीरेंद्र बाबूला मानतो. तो माझा मित्र होता चांगला. वीरेंद्र बाबूनी पण एक आहे, वीरेंद्र बाबूने एक केला की पोरगा इकडे तिकडे जाईल नाही अशी व्यवस्था करून ठेवली. पोरगा कुठे इकडे तिकडे जाणार नाही व्यवस्था केली. अशी घराणी आपली जी आहे ती करा. मला वाटतं या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेचं काम केलं तर विदर्भ आपण पुन्हा उभा करू. घरी बसून होणार नाही, रडून होत नाही.